जय माता दी। सबसे पहले तो मैं पारिजात कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी और मेरे पूरे खारघर वासियों का हार्दिक धन्यवाद करना चाहूँगा कि आज के दिन, आज हमारे मंदिर को 4 साल हो गए हैं बन के। आज मंदिर को 4 साल हो गए हैं। पहले हम लोगों ने कभी सोचा भी नहीं था, ये महामारी की कृपा है, उसकी कृपा से यहाँ पे ना माता रानी विराजमान है। और इसमें हमारे सभी खारघर वासियों का और हमारे सेक्टर 15 वासियों का पूरा योगदान है। सबके योगदान की वजह से ये मंदिर आज यहाँ पे है। इसमें हमारे सोसाइटी के जितने भी पदाधिकारी है, चेयरमैन साहब, सेक्रेटरी साहब और हमारे जितने भी साथीगण है सबका, और उसके अलावा हमारे माजी नगर सेवक श्री भाविस्कर साहब का और हमारे सामान्य आमदार श्री प्रशांत जी ठाकुर साहब का धन्यवाद करना चाहेंगे। क्योंकि जब भी हमारे बीच में कभी कोई प्रॉब्लम आई या कभी भी हमें सहायता की आवश्यकता पड़ी है, उन्होंने न केवल तन मन से बल्कि धन से भी हमारा सहयोग दिया है। और आशा है वो आगे भी ऐसे ही सहयोग करते रहेंगे। और मैं आप सबका धन्यवाद करना चाहूँगा, विशेष करके भाविस्कर साहब का, हमारे मीडिया प्रभारी माडिक साहब का और सभी वासियों का धन्यवाद करना चाहूँगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी निलेश मनोहर भाविस्कर, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका। सर्वप्रथम मी खारघरच्या आणि पनवेल तालुक्याच्या सर्व नागरिकांना आषाढीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज एकादशी दिवशी आणि दुर्गा माता मंदिरचा आज 5वा वर्धापन दिवस आज साजरा इथे सोनीजी यांनी यांच्या मंडळीच्या माध्यमातून होत आहे। आज मला खरंच आनंद वाटतोय की ती भक्ती भावामध्ये या ठिकाणी हे लहान मुलं असतील, सिनियर सिटीजन असतील, महिला वर्ग असतील आणि इकडच्या रहिवासी असतील, सर्व मोठ्या उत्साहाने या ठिकाणी भजन कीर्तन आणि प्रसादाचा लाभ घेत आहे। मी त्याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो या मंदिराच्या बद्दल, की जेव्हा या मंदिराची निर्मिती झाली होती आणि जेव्हा मंदिर हे उभारून चांगलं झालं होतं, भक्तांसाठी खुलं झालं होतं, तेव्हा या काही लोकांनी या मंदिराच्या संदर्भामध्ये माझ्यावर आरोप केले होते की भाविस्कर साहेबांनी या संदर्भामध्ये काही तक्रार केली। पण काही कालांतरानंतर यांना कळालं की हे मंदिरसाठी आमच्या विरोधकांनी हे तोडण्यासाठी तक्रार केली होती आणि मी नाही। आणि त्यानंतर बघा, दुर्गा माता आपण म्हणतो ना, देवापाशी देर आहे अंधेर नाही, तर हे अंधेर नाही आणि देवानी यांना सद्बुद्धी दिली आणि माझ्याबद्दलचे जे भावना होत्या त्या दुखावल्या गेल्या होत्या, ते सगळे दूर झाल्या। आणि आज मला यांच्या माध्यमातून की मला इथे भक्तिभावाने इथे प्रार्थना करायला भेटते, दर्शन करायला भेटते आणि या सगळ्यांचा आशीर्वाद मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून दुर्गा माता मंदिराच्या माध्यमातून भेटते। त्याबद्दल आनंद वाटतो। मी देवापाशी हेच प्रार्थना करणार की देवा यांना सगळ्यांना बुद्धी दे आणि हे मंदिर असंच उत्साहामध्ये लोकांनी इकडे येऊन त्याचा आनंद घ्यावा। आणि सोनीजीचा मी धन्यवाद देईल की सोनीजी नेहमीच या मंदिरासाठी आपला वेळ, धन, मन सगळं या ठिकाणी देत असतात, भक्तिभावाने सेवा करत असतात आणि या लोकांना त्याचा आनंद देत असतात। मी सोनीजीचाही धन्यवाद देईल, मी या सोसायटीचे सर्व रहिवाशांना धन्यवाद देईल आणि इकडे असलेल्या सर्व भक्तजनांचा धन्यवाद देईल की मला यांनी बोलवलं आणि मला आशीर्वाद देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी या सगळ्या लोकांचा धन्यवाद देऊन यांना शुभेच्छा देतो। आणि असंच आपण कार्यक्रम करत जावा असा आनंद व्यक्त करून यांना शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।